मित्रांनो, आपण आता आहोत अमरापूरच्या मैदानावरती आणि आता सध्या आपली परिस्थिती काय मैदानाची हे समालोचक सांगतील. दादा नमस्ते. नमस्कार. काय परिस्थिती सध्या, काय सांगाल? गेले जवळजवळ एक 20 ते 25 मिनटं झालं जोराचा पाऊस चालू आहे. टोटल 6 सेमी पडले होते, 5 सेमी वरती आलेत. 6वा सेमी सुटायला मला असं वाटतं की परमेश्वराच्या मनातच नाही की 6वा सेमी सुटावा. अचानकपणे एकदम असा जोराचा पाऊस आला आहे की गेले जवळजवळ अर्धा तास पाऊस थांबलेला नाही आणि आता पाऊस थांबला असं काही वाटत नाही. मैदानामध्ये पूर्णपणे पाणीच पाणी झालं आहे. संयोजक कमिटी आता कुठं आता आडोशाला जाऊन बसलेले, त्यांचं आता काय मत ते बघूया, त्याच्यावर आपण निर्णय तुम्हाला सांगू. रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय का पहिल्यांदा तेवढा? कडेगाव तालुक्यामध्ये असा पहिल्यांदा पाऊस झाला आहे आणि आता मगापासून जे इथं गाव आलेत ते सांगतात की आम्ही आज पहिल्यांदा एवढा मोठा पाऊस बघितला आहे. जवळपास 45 मिनिटाच्या पुढे पाऊस चालू आहे. जवळजवळ अर्धा, तुम्ही काय म्हणतो, अर्धा तास झाला तरी पाऊस चालू आहे. पाणी पण तुम्ही बघू शकताय, तासात काय पाणी व्हायला लागलंय. आत्ता तर काय मैदान होणं शक्य नाही. 5 सेमी पळाले, अजून 1 सेमी बाकी आहे. संयोजक कमिटी काय निर्णय घेते आपण थोडंसं बघूया. तुम्ही बघा चाल वर पित्री लाईव्हचे कॅमेरामॅन उभ्या पावसामध्ये आहेत. त्यांना वाटत होतं की सेमी 6 सुटावा म्हणून दोन्ही शूटर वर अजून वरतीच आहेत, दोघं बी 6च्या अपेक्षेनं प्रेक्षक आणि जवळजवळ अख्खं प्रेक्षक सेमी 6च्या आशेनं भर पावसामध्ये उभं राहिलं होतं. पहिले सुद्धा आता सुखरूप नेलीच सगळी माघारी. सगळा सेमी वरती आलाय. आपले झेंडा पण सलीम मुलांनी सोमनाथ जगदाळे दोघं बी वरती आलेत. संयोजक कमिटीचा काय मत होते त्याच्या आपण ठरवू, पुढचं काय असेल ते डिसिजन 5 मिनिटात घेऊ, पण आता मैदान होणं शक्य नाही. अजून इथून पुढे 2-3 दिवस बी होऊ शकत नाही मैदान. आता तो अजून म्हणजे आता महाराज नाही, आता निदान आतापर्यंत तरी रान निसऱ्याचा आहे. उद्या सकाळचा निर्णय आपण पंचांना आपण विचारून किंवा आयोजकांना विचारून आपण त्या पद्धतीने निर्णय घेऊ. जे आता काय संयोजक कमिटी सांगेल जो काय निर्णय होईल तो सकारात्मक निर्णय होईल ना सगळा. 100% बैलगाडी मालकांच्या हिताचा आणि सगळ्यांच्या हिताला, कुणाला ताप होणार नाही, त्रास होणार नाही. आज सगळ्या गोष्टी मनामध्ये म्हणजे विचार करून निर्णय होईल. आता मैदानाविषयी काय सांगाल? किती गाड्यांची नोंद झाली होती? जवळजवळ 50 गट पळाले. पहिले 5 गट या ठिकाणी 6-6नं पळाले, 15 गट 7-7नं पळाले आणि तिथनं पुढं 50 गट 9-9नं पळालं. चांगले प्रतिसाद जवळजवळ 400 पार झाले या आजच्या मैदानामध्ये. आयोजन चांगलं होतं. सकाळपासून कमिटीनं कुठल्याही प्रकारचा कोणाला दुजाभाव नाही, काय नाही. जसं हे केलं होतं, संघटनेने नियम घालून दिलेत त्या नियमाला आदिनराव मैदान पार पडलं. आमच्या समाजाचे सुद्धा पप्पू शेरवांगी यांनी थोडंसं 2 निर्णय होतं शेपूट चावलेल्याचं, त्याचं थर्ड अंपायरची भूमिका पप्पूनं निभावली आणि ते निर्णय दिलं. जवळजवळ 2 निकाल होते. ते निकाल बी आम्ही बैलगाडी मालकाला दाखवून दिले. तुमची गाडी फॉल आहे, त्यांनी मान्य केलं आणि सुंदर आणि एकदम पारदर्शक, कुणावर अन्याय नाही. शेवटचा सीमेची चिठ्ठ्या निघेपर्यंत कुणावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय नाही. मित्रांनो, आपण पाहू शकता अजूनही पावसाचा जोर वाढलेलाच आहे. इथं रेकॉर्ड ब्रेक असा पाऊस झाला आहे असं इथले स्थानिक ग्रामस्थ सांगतायत. आयोजक पण इथले स्थानिकच आहेत. आता काय निर्णय येतोय तो सगळा आयोजकांच्या गोटामध्ये ढकलण्यात आलेला आहे. त्यामुळे आयोजक आता काय त्यांची बसून चर्चा करून थोड्याच वेळात आपल्याला या मैदानाच्या संदर्भातला फायनल निर्णय हा मैदान रिपोर्टरवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.